आपण काल उमेदवारी अर्ज भरलेला होता, परंतु आज छाननी आहे. तर काय सांगाल आपण, कोणत्या पक्षाकडून फॉर्म भरलेला, काय एकंदरीत अशी चर्चा नाहीये, तर आपण बीजेपी कडून भरले. आपण गेल्या 3 ते 4 टर्म भाजपमधून जाऊन म्हणजे निवडणुकीच्या मैदानात पब्लिक मला निवडून देते. पब्लिकचे विचार घेऊन मी त्यांनी कोणत्या पक्षाबद्दल बदलते नाही, परंतु एकंदरीत अशी चर्चा आहे की आपण जे आहे तर राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक होता, तर आपल्याला तिथून त्या ठिकाणी तिकीट नाही भेटलीमुळं आपण भाजपमध्ये गेलात. हो, बरोबर. भाजपमध्ये आपण गेला तर आपल्याला असं वाटतं का, कारण ते प्रभाग क्रमांक 20 हे मुस्लिम बहुल एरिया आहे, आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी भाजपला मतदान करतात? 100% करतात. 100% मुस्लिम लोक मतदान करतात आणि 100% निवडून येणार. इतके म्हणजे प्रभाग क्रमांक 20 मध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत, अनेक राजकीय पक्ष आहेत. आपण काय त्यांच्या समोर कसं जाणार? माझं काम घेऊन माझ्या कामामुळे मी निवडून मी काय काम केलेलं सगळे लोक मला ओळखतात. असं तुमची छाननी झाली? आपल्याला प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपकडून अधिकृतपणे एबी फॉर्म भेटलाय. काल एकंदरीत जे घडलं म्हणजे त्या भाजपच्या नेत्यांनी एबी फॉर्म जे आहे लेट उशिरा आणून दिल्यामुळं अशी एकंदरीत चर्चा की भाजपचे काही उमेदवार जे आहेत अपात्र ठरतील, तर त्याबद्दल आपण काय सांगू? कारण आता आपण भाजपचे उमेदवार आहात, त्याच्याबद्दल काय माहिती म्हणजे आपला एबी फॉर्म त्यांच्याकडूनच आला असेल ना? सुभाष देशमुख साहेब त्यांच्याकडनं. धन्यवाद.